मॉर्निंग गाईस. आज आपण चालू आहे मालवणला. गाईस आपली गाडी फुल आहे बघा. ऐक आपण आता चाललोय अतुल सेतूने. बाईक आल्यावर आहे गोवा 557 किलोमीटर आहे. कुठे गेला फर्स्ट टूला कुठे हा आहे केवढं मोठं बोल. अंगणेवाडीला जायचा अंगणेवाडीला. आणि या भाईचा गंमत बघा ना, बघा चप्पल उलटी. चाय आली चाय. हे तुमचं का बोलता त्याला हे का बोलता त्याला हे मटेरियल बॉनफायर केला आणि भाग रहा मैं बोला मैं कैसा भाग सकता भाई. गुड मॉर्निंग गाइस. तर आज आपण चालू आहे मालवणला. स्पीकर घेऊन चाललोय. ऍक्च्युली झालंय लेट आणि आता इथे चाललोय आपण अंगणेवाडीच्या जत्रेला. तर ह्या प्लॅन मध्ये खूप कॅन्सलेशन आणि खूप काही सीन्स झालेले आहेत, मोठे मोठे सीन. जसं हा चल चल चाल निक चाल. हा येत नाही, हा येतोय, मी येतोय. आपल्याला वर्ष होईल. आणि आपल्यासोबत ओरूम पण आहे छोटू. तुम्हाला मी दाखवतो. खाली जाऊया कारण पॅकिंग वगैरे केली आहे आपण. नीट चल रे चला. गाईस आपली गाडी फुल आहे बघा. इथे सामान भरलंय. त्यानंतर आतमध्ये दाखवतो माझी एक बॅग. हे बघा केवढा बोजा आहे बघा, बोजा. स्पीकर पण घेतला, सगळा बोजा. आणि परत अजून एक तुम्हाला दाखवतो, अजून एक गाडी येते आपल्यासोबत. तर ती गाडी, ही गाडी. ड्रायव्हर तिकडे. ड्रायव्हर जाऊ दे, ड्रायव्हरने दाखवायचं आपल्याला. ड्रायव्हर तिकडे. हा पोरगा येत नाही, हा पोरगा येत नाही. त्याचं दुःख आहे आम्हाला. हा चल चल. तिला वेळेस माहितीये का ब्लॉग मध्ये मालवणच्या. गाईस सुट्टे नाही तरी आलेला आहे. काय बोलतो भाई? ए अरे यार भाई नाही बोला ना, सुट्टा नहीं है भाई. दुआओं में याद रखना. मयंक और घर पे भी ध्यान रखना. मयंक भाई का पोज. ओके ओके. काय म्हणता? खोल. साडी बिडी कुठं जायचंय? कुठे जायची? आपण आता चाललोय अतुल सेतूने कारण आपल्याला ट्रॅफिक भेटणार होतं ऐरोलीवर. तू गेला का अतुल सेतूला? 4 वेळा जाऊन हे फर्स्ट टाइम आहे माझं. फर्स्ट टाइम आहे, सगळ्यांचं फर्स्ट टाइम आहे. पप्पाला गेलेत. औ डन बघा बघा. गोवा 557 किलोमीटर आहे. तर पुढे गेला रोड भारी आहे. पाणी बघा रोड बघा. दिसत आहे मला चंद्राचा गोळा. या ह्याच्यावरून काहीतरी देणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो. कॅमेरा लावून नाही पण आला आहे. आम्ही मुंबई गोवा जॉईन केला आणि त्रिमूर्तीला थांबलोय. आणि आम्ही सेकंड गाडीसाठी थांबलोय. ते लोक येत आहेत मागे कारण त्यांना इथे भरायचं ना गॅस. आपण डिझेल फुल करतोय. कुठे आहेत? कुठे आपल्या मागे होते ते, पण काय माहिती कुठे गेले. फर्स्ट फ्युलअप होते हा. आणि मागची गाडी ती तिथे आधीच थांबले गॅससाठी. येडेंना बोललो इथे यायला तर तिथे थांबले ते. काय जेनझी हे माहिती का? आठवलं का हॉस्पिटल? हा आहे का दुसरा आहे काय माहिती. हाच आहे. पण फर्स्ट ब्लॉग होता तो. फर्स्ट ब्लॉग मी इथून येत होतो आणि बोललेलो हा होता इथे इकडचा सीन याद आहे. आम्ही आता जेवायला थांबलोय आणि ॲक्च्युली खूप लेट झाला. किती वाजले?
3:24 झालेत. काय सार्थक कसं वाटतं आतापर्यंत प्रवास? एकदम इज्जतवादी बांधिलकीचा विषय झालेला आहे. फक्त एकच विषय झाला यांनी मला म्हणतो नाही. मुद्दा सगळा सीन झालेला आहे आपल्या सार्थक भाईचा. जाऊ दे आपण एक ऑर्डर करूया, भूक लागली आता पटकन. हो व्ह्यू भारी आहे भाई, कचका व्ह्यू आहे. तर सर व्ह्यू भारी आहे बघा. हा 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 भारी आहे. हो आई केवढं मोठं हे हॉटेल भारी होतं, मस्त जेवण आहे. कोणी जर इथून येत असेल ना, आपला हा रोड खोपोली पालीचा रोड आहे, इमॅजिकाच्या इथून आपण इथे जॉईन होतो वाखन. तर कोण इथे येत असेल तर खरं थांबा, भारी आहे, भारी हॉटेल आहे. मस्त मस्त होतं जेवण. आणि म्हणजे नॉनव्हेज पण खाल्लं, व्हेज पण खाल्लं. जोरो भाय काय स्टाईल व क्विक अपडेट. इंदापूरमध्ये थोडी ट्रॅफिक आहे, लाल असं दिसतं बघा. हे इथे इलेक्शन आहे ना आज, सगळीकडेच आहे. झोपलेत बघा. बघा हा एक, हा तर कुठे दिसतच नाही. हे बघा, हे लहानपणी खायचो. भारी आहे. पण हे आहे ना, हे ह्याला माहीत नाही कुठे गेला. बघा ह्याला तुला कळेल नंतर. आम्ही हे खातो इथे. याचे सगळे लाड बीस केले ना, अच्छा याचे अथर्वाचे काय काय मागायचा तेवढे सगळे पुरवले. आणि याला रंगपंचमी येते ना, तेव्हा त्याला पिस्कऱ्या लागायच्या, पिशव्या लागायच्या, आधी सगळं येणार आहे आता. आणि आता इंदापूरला ट्रॅफिक समोर आहे, ती बघू शकता. पर्सन गेल्यासाठी थांबलोय. सखणा उडला सब जानते. काय अर्थ कसा आहे ते काय बोल. फायनली आता एक रेश घेतली. रेश म्हणजे ब्रेक घेतला. 6:59 झालेत, 7 वाजलेत संध्याकाळचे. आणि आपली ती सेकंड गाडी ती CNG बरोबर होती, म्हणून त्यांच्यासाठी थांबलो. आणि हा बाई झोपेतून आत्ताशी उठलेला हाय, वेळी जेवण वरून आतमध्ये बसलाय. आणि या भाईचा गंमत बघा ना, हे बघा चप्पल उलटी झोपेमध्ये चप्पल उलटी घातली. डेंजर आहे, डेंजर. चप्पल उलटी घातली. आणि काय बोलू, या ट्रिपमध्ये माझ्यासोबत स्कॅम म्हणजे स्कॅम झाले. पूर्ण स्कॅम. पहिले तर मी बाईकने येणार होतो, बाईक कॅन्सल केली. गाडी चालवायला भेटेल, गाडी तर भेटतच नाही. कारण की ॲक्च्युली गाडीवर वजन बघा, वरती बघा, खाली बघा, सगळीकडे वजन. तर आपण काय एवढे एकदम प्रो ड्रायव्हर नाही. चालवूया, बघू गाडी गेल्यावर. आणि पहिले फ्रेश हो, फ्रेश. आला चाय आली, चाय. पण आपली दुसरी गाडी नाही आली, चाय आली. तर आता बघूया कधीपर्यंत येतात. 7:32 झालेत. आता चांगला आला, 30 मिनिट्सचा ब्रेक झाला. आता इथून निघतोय, ही सेकंड गाडी. हा आणि आम्ही सगळे चालो. काय मालवणला. अरे मम्मी तू भेटली ना आज. तुला वेळ कुठे होता मला भेटायला? मी बिझी होती भरपूर. कुठे गेली होती तू बिझी व्हायला? गुजरात. तुम्हाला इथे मम्मी बाहेर गेलेली, गुजरातला गेलेली मम्मी आणि पप्पा गेलेले. हेलिनाच्या लग्नाला. मस्त गाव आहे गुजरात फार सुंदर आहे. का सुंदर आहे माहिती आहे? तिला ते रोड आवडले. आणि इकडचे रोड म्हणजे आहेत पण ते असे एकदम बम्पी आहेत म्हणून, बाकी काय नाही. काय आपल्या इथे काही केलेलं नाहीये. रामेश्वरला पोचलो. वाजले 8:38 वाजले. आखडी बॉय, सकाळ झाली, चोंबडी बॉय. आपल्याला जायचं आणि झोपायचं. जाना पाठीवर. दुसरी गाडी परत एकदा CNG भरायला गेली. बापरे, ते CNG तर वैताग आणला त्याचा. बाई डिझेल परवडतं आपल्याला मस्त आहे की एकदम सुमडीत पाहिजे जायला. मॅच चालू आहे, मॅच बघतो आहे फुल एकदम मॅचमध्ये. चल जाऊन होतं आई. हा जा लेडीजमध्ये जा. थंडी तर आहे गावी, म्हणजे एवढी हे नाही होते अजून, पण आहे. अजून एक अशी अपडेट आहे की पप्पांची म्हणजे मित्र आहेत ना, ते पण येणार आहेत. तर त्यांची गाडी पुढे ऑलरेडी आपल्या आधी, ते तर सकाळीच निघालेले. तर ते मला भेटतील आपल्याला, कारण ड्रायव्हर त्यांचे जरा नवीन आहेत. सो
आपलं संगमेश्वरलाच होतं. हा नुसते ना उतरतोय हे, म्हणजे काय माहिती कुठे तसं थांबतच चाललोय. काय करणार पण ठीक आहे. भूक लागली आम्हाला. आम्ही काय खाणार नव्हतो. काय पाहिजे? हा घेऊया जाताना. आम्ही काय खाणार नव्हतो, पण आता आम्हाला ऑमलेट पावची गाडी दिसली म्हणून आम्ही ऑमलेट पाव खाणार. ए भाई मार ऑमलेट पाव खाणार आम्ही. संगमेश्वर इथे बस स्टॉपच्या इथे आम्ही डेपोच्या इथे तिथे आहे. आम्ही मस्त आहे की आता बघू ते खाऊन घेतो आणि ती गाडी पुढे गेली तर आता काय थांबणार नाही. डायरेक्ट घरीच जायचं आपल्याला, कारण घरी जायला लेट होणार. 12 ते 1 वाजणार आहे. गाडीवर भारी वाटतं कौन फायर आहे भाई. मोबाईल कुठे व्हायचा? अरे आतमध्ये चार्जिंग नाही. ठीक आहे ना, राहू दे ना. अरे फोकस हे कुठचा पण घे. काय भारी आहे बघ. काय दिलं ना? ऑमलेट छोटे. याचा ऑमलेट छोटा आहे, माझं बरोबर आहे. याला मिरच्या नाही दिले. मिरची दिली तर तुम्हाला? खाऊन जाऊ का? ओके, लेट्स एन्जॉय. चलो. आम्ही आता ना खाऊन गाडीत बसायला चाललेलो. हे बघा ना काय दिसलं झाडावर. बघा काय बोलता त्याला? काय बोलता त्याला? बदक. ते तुम्हाला क्लिअर ना दिसणार, पण ते जे समोर दिसणार मला असं काय वेगळंच आहे. नाटकची नाही भाई. अजून एक हॉल घेतला परत. आपण हातखंबाला पोचलेलो आहे. हातखंबा किती हे रिनोव्हेट झालं माहिती आहे. हे पहिले असं काहीच नव्हतं आपलं रत्नागिरी समोर. असं वेगळं होतं, तरी छोटं होतं हे सगळं. मला माहिती आहे असं पहिले यायचो ना तर आयडिया होती. हे चेंज झालंय सगळं आणि आपलं मुंबई गोवाचं रोडचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे सगळं. तर संगमेश्वरच्या पुढून त्या आता इथपर्यंत रत्नागिरीपर्यंत थोडंसं एकदम थांबत जातोय असं थांबत चाललंय. चले खाली हे कॉपीराइट येईल ना. गाडी आपली थांबलेली ती पण सीएनजी भरून आली आहे पुढे. चला आता काय चुकिया ए भाई चुकिया काय चुकिया असं चुकतात का रे. आपली गाडी तिकडे आहे आणि ही इथे सीएनजीला थांबलोय. कणकवलीला पोचलो फायनली. किती वाजले? अरे किती वाजले? 12:15 पोचलो. आता काकी फायनली पोचलो घरी. एक गाडी मागे एक गाडी. अरे काय वाटलं तुला? कसं वाटलं? ह्याला माहितच नाही काय सीन झाला. आम्ही कुठे गेलो काय गेलो. काय बोलतो जोरो ऐको नमस्कार. काय फुल आलो घरी. काय बोलतो ह्याला कसा एडा बनवला? काय बोलतो? मटेरियल साफ करतील. मटेरियल साफ करतील. हे मटेरियल झालं. आल्या पहिला मी तिथं पळालो वरती. लाज वाटते का? घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. आता हे घेतलंय. आई इकडे झोपली आहे, मम्मी आणि काकी इथे झोपणार आहे. हे काय इकडे आहेत. हा इकडे. आणि आता वर आहे ना, वर सगळे बॉईज आहेत. आलो 1 मिनिट. इथे पप्पांचे फ्रेंड आहेत सगळे. इथे आम्ही लोक आहेत सगळे. परशा बाय कोण आहे क्या? कोण नाही. अरे ओ बॅटमॅन. आमचं कुठे चुकून त्या रूम मध्ये गेलो तर त्या रूम मध्ये जरा हे भेटलं मला. यास विषय वेगळा होता, मग मी रिटर्न आलो. मी ऍक्च्युली काय आलं ब्लॉग मध्ये दाखवायला गेलो की इथे पप्पांचे फ्रेंड इथे असं आणि अरे असं फिरतात इथे आलो. असं आला विषय गार पडला म्हणून. गोडदी अरे काय करतोय का? लिटरली घरापासला काय एकुणीचा प्रकार आहे. बॉनफायर केले आम्ही. बॉनफायर थंडी वाजते. भारी वाटते. माचीस मध्ये जळवली. मम्मी पण आली. काय रे काय टाकलं? हा बोल. झोपणार थोड्या वेळात. 4 बजे हुआ था प्लान जाने का करके. तुम्हें गाड़ी में सोया? बोला भी ये लोग आएंगे तो बहुत टाइम लगेगा. बोला तब तो मैं सो के सवेरे देखेगा. सवेरे मैं इतना 3:45 बजे उठूंगा नहीं पहली बार.
बोले जाते हूँ देखता हूँ, कभी आएंगे तभी आके उठा के लेके जाएंगे। बस हो गया। तो ये लोग सब लोग आए ना, सबका सब पहचान वाले ही है मेरे। मैं जितने जन को लेके आया ना गाड़ी में वही लोग आए सब। सुबह 4 बजे मेरे को उठा रहे, चल आंगोलीला जायचं। और मैं भी रेडी हो गया, गाड़ी वाड़ी लॉक कर दी। और मेरे को डाउट कभी गिरा, और उनमें से बुढ़े लोग भी थे। और नदी में जाने के लिए तो नदी में उतरना पड़ गया। नीचे उतरेगा तभी वो नदी आता है। तो नीचे जैसे उतर रहा है मैं तो स्लो उतरा। मेरे को तो रात इतना अंधेरे में मेरे को भी दिखना मांगता है ना फटाफट। और मैं बोला उनको कैसे दिख रहा है इतना फास्ट जा रहे, वो बुढ़ा भी इतना फास्ट जा रहा है। जो बुजुर्ग आदमी है वो भी फटाफट भाग रहा है। मैं बोला मैं कैसा भाग सकता भाई। और मेरे को डाउट कभी आया इतना फास्ट ये लोग कैसे जा रहे। तभी भी मैं इतना दिमाग में ही नहीं रखा, बोला रहेगा कुछ। मैं गया नदी तक। मैं नदी तक गया ना, उसमें से एक आदमी गायब होते गए। तो मैं समझ गया, मैं सीधा वहाँ पे रुका नहीं, सीधा ऊपर भाग के आ गया गाड़ी के पास। गाड़ी में आ गया, बैठ गया, गाड़ी बीड़ी स्टार्ट कर दिया मैंने। स्टार्ट करके लाइट बीट लगा के सो गया था। सवेरे तक गाड़ी स्टार्ट ही थी। सवेरे लोग 8 बजे मेरे को उठाए, गाड़ी चालू है तुझी। कौन था, कौन मतलब ऐसा? वो उनके दादाजी की दादा, पीढ़ी आपली पीढ़ी बोलला ना, उनका पीढ़ी तसं। रिअल स्टोरी आहे, त्याच्यासोबत झालेली स्टोरी. आणि तो थोडा कॅमेरा शाय आहे. फुलवरती एन्जॉय चाललंय काकाचं. आम्ही इथं बॉनफायर केलेली. टाक ना आता.